नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरात चर्चा आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून तसे दावेही केले गेलेत, व्हिडिओही समोर आलेत. मात्र राष्ट्रवादी पक्षातनं विलीनीकरणाबाबत सावध पवित्रा घेतल्याचं वारंवार पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांना आता बगल दिली आहे. सध्या पक्षातल्या इतर घडामोडी महत्त्वाच्या असून त्या सुरळीत झाल्यावर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधल्या संभाव्य विलीनीकरणाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत. या प्रकरणाला मोठं राजकीय स्वरूप प्राप्त झालंय. अशातच आता माजी गृहमंत्री आणि शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी दुखवटा संपल्यावर विलीनीकरणाच्या झालेल्या बैठकांबाबत सविस्तरपणे बोलू असं म्हटलंय. मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे. दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. तर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसमोर अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य केलं होतं. लवकरच अजित पवारांची इच्छा पूर्ण होणार होती, मात्र त्याआधीच अजितदादांचं अपघाती निधन झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. आता पवार साहेब थकलेले आहेत आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे. आता तुम्ही एक झालं पाहिजे. मलाही वाटतं की आता साहेब थकलेले येतात, या सगळ्या गोष्टी करा. अरे म्हणले बाबा चाललेले आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, मग आपल्याला निवडून झाले तर आपण बघू, असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपचे मंत्री पियुष गोयल यांनी थेट प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याचं जाहीर केलं आणि नंतर चुकीची माहिती म्हणत घुमजाव देखील केला. त्यामुळे प्रफुल्ल पटेलही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आज स्वतः पटेलांनीच अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं स्पष्ट करत चर्चांवर पडदा टाकलाय. पण राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे मात्र अजूनही स्पष्ट नाही. पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे. सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया. कोई बोलता है कि इतने दिन होता है, उतने दिन होता है, लेकिन पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं. और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा जी पवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री पद पर वहां पर उनकी शपथ करवाई. आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायच्या, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांचा, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते. मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी
राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाच्या विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतात असे संकेतही दिलेत. दिल्लीमध्ये अजित पवारांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी पटेलांनी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री निवडीवेळी लोकभावनेतून जसा निर्णय घेण्यात आला तसाच निर्णय भविष्यात घेऊ असं मोठं वक्तव्य केलं. हम लोगों ने वहां के महाराष्ट्र के लेजिस्लेटिव पार्टी में उनका सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया. आगे आने वाले दिनों में हम सब लोगों को और भी फैसला लेना होगा, क्योंकि हम राजनीतिक पार्टी है तो हम लोगों ने एक प्रक्रिया के माध्यम से गुजरना होगा. लेकिन जरूर उसमें भी सभी की सम्मान और भावना और जज्बे को ध्यान में रखते हुए वैसा ही उचित निर्णय, वैसा ही निर्णय वो हम जरूर करेंगे. दरम्यान राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पटेल चालणार नसल्याचं सांगितलं, ज्यावर प्रफुल्ल पटेलांनी आता प्रत्युत्तर दिलं. हे काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. आणि बंद दाराआड पटेलांनी शहांशी 5 ते 6 मिनिटं आणि मोदींशी देखील चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र कोणत्या विषयांवर चर्चा झाली स्पष्ट नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर आता लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधानांची भेट घेतील अशी चर्चा आहे. तर अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यावर पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. याबद्दलचा आदेश राज्य सरकारने काढलाय. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. या जिल्ह्याचा विकास आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. तोच वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. दरम्यान अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून निर्माण झालेलं संशयाचं धुकं विरोधक काही